यानंतरची बातमी पश्चिम आशियातून अमेरिकेनं शुक्रवारी सलग 6व्या रात्री इराणवर हवाई हल्ले केले आणि या हल्ल्यादरम्यान भारताची गुंतवणूक असलेल्या चाबहार बंदरालाही लक्ष्य करण्यात आलं। या हल्ल्यात बंदराच्या नियंत्रण कक्षाचं नुकसान झालंय। अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ यांनी नुकसान झालेल्या नियंत्रण कक्षाची काही छायाचित्र शेअर केली। इराणच्या मेहर या वृत्तसंस्थेनंही चाबहार बंदर आणि तेथील नियंत्रण कक्षावर अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याला दुजोरा दिलाय। गेल्या आठवड्यात या नियंत्रण कक्षावर झालेला हा तिसरा आठवडा आहे। लढाऊ विमानं, ड्रोन आणि युद्धनौकांचा वापर करून इराणच्या अनेक लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं दिली। किनारी भागातील पाळत ठेवणारी केंद्र, हवाई संरक्षण यंत्रणा, लष्करी रसद पुरवठा केंद्र आणि सागरी लष्करी आस्थापनं यांना या हल्ल्यांमध्ये लक्ष्य करण्यात आलं असं सेंटकॉमनं स्पष्ट केलंय। चाबहार बंदरावरील नियंत्रण कक्षाचे फोटो अमेरिकन संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ यांनी शेअर केलेले आहेत। चाबहार बंदर हे भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे। पाहूया त्याचं काय कनेक्शन आहे भारताबरोबर। 2016 मध्ये भारत, इराण, अफगाणिस्तानमध्ये चाबहार बंदर विकास करार करण्यात आला। भारताची 120 दशलक्ष डॉलर्सची इथं गुंतवणूक आहे। 250 दशलक्ष डॉलर्सच्या आर्थिक मदतीचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड या सरकारी कंपनीद्वारे शाहिद बेहेस्टी टर्मिनलचं कामकाज पाहिलं जातं। 2024 मध्ये दोन्ही देशांचा 10 वर्षांसाठी बंदर कामकाजासाठी करार झालेला आहे। पाकिस्तानला वगळून पश्चिम आशिया आणि रशियाशी थेट व्यापारी संबंध त्यामुळे सहज शक्य आहे। चाबहारपासून 170 किलोमीटरवर पाकिस्तानच्या ग्वादर बंदराचा चीनकडून विकास करण्यात येतोय आणि याच ग्वादरला शह देण्यासाठी चाबहारची मदत होऊ शकते।